कोल्हापुरामध्ये शिक्षण सेवक पद रद्द करावं आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी यासह अनेक मागण्यांकरिता भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि सेवकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता। कोल्हापुरातील टाउन हॉल येथून सुरू झालेला हा मोर्चा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला। या आक्रोश मोर्चामध्ये अनेक प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजी करत शिक्षकांनी एकच गजर केला। यावेळी वेगवेगळ्या मागण्यांचे फलक देखील हातात धरण्यात आले होते। तर या मोर्चामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती। यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरावर मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी सरकारला दिला आहे। अरे 2 मिनिटं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं आज शिक्षण उपसंचालक कार्यालयावरती लक्षवेधी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। या आंदोलनातील प्रमुख मागण्या म्हणजे शिक्षण सेवक पद रद्द करा, डीसीपीएस व्याज व अनुदान द्या, 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करा, अन्यायकारक संचय मान्यतेचा आदेश रद्द करा, या काही प्रमुख मागण्यांसह आज आम्ही संचालक कार्यालयावरती आंदोलन केलंय। आमची पुढील दिशा ठरलेली आहे। आज निवेदन दिल्यानंतर यावरती जर यथोचित कार्यवाही नाही झाली तर राज्य स्तरावर खूप मोठी लढाई छेडली जाईल। शिक्षण